समजा एखादा उमेदवार दिवसाचे 12-12 तास अभ्यास करत आहे, शेकडो सराव परीक्षा दिल्या आहेत. हो, अगदी जीव तोडून मेहनत घेतलीये. नक्कीच. आणि प्रत्यक्ष परीक्षेत 200 पैकी चक्क 180 गुण मिळून त्या उमेदवाराने लाखो मुलांना मागे टाकलाय. यशाचं शिखर अगदी एक पाऊल दूर आहे. पण कागदपत्र पडताळणीच्या वेळी अधिकारी सांगतात की एका प्रमाणपत्रावरील तारीख ही चुकीच्या आर्थिक वर्षातील आहे. बापरे, हा तर खूपच मोठा धक्का असतो. हो ना. आणि एका क्षणात ती 2 वर्षांची सगळी मेहनत शून्यावर येते. तो उमेदवार प्रक्रियेतून थेट बाद होतो. ऐकायला खूप भयानक वाटतं, पण दुर्दैवाने प्रशासकीय परीक्षांमध्ये हे एक वास्तव आहे. अगदी खरंय. अशा छोट्या वाटणाऱ्या चुका अनेकदा करिअरपणाला लावतात. म्हणूनच द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आज आपल्याकडे तलाठी भरती 2026चं एक अत्यंत बारकाईने तयार केलेलं 14 पानांचं ब्लूप्रिंट सादरीकरण उपलब्ध आहे. आणि हे सादरीकरण म्हणजे खऱ्या अर्थाने एका यशस्वी प्रवासाचा अचूक नकाशा आहे. अगदी. तलाठी नक्की काय करतो, इथून ते थेट 170 पेक्षा जास्त कट ऑफ कसा गाठायचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपण ज्या डॉक्युमेंटच्या चुकीबद्दल बोललो तशा जीव घेण्या चुका कशा टाळायच्या याचं संपूर्ण डिकोडिंग आज आपण या डॉक्युमेंटच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत करणार आहोत. म्हणजे आजचं हे विश्लेषण खूपच माहितीपूर्ण होणार आहे. कारण जेव्हा आपण महसूल विभागातील या पदाचा विचार करतो तेव्हा लाखो उमेदवार या एकाच पदासाठी का धडपडत असतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो. आणि म्हणूनच कोणत्याही परीक्षेच्या अभ्यासाला लागण्यापूर्वी ज्या खुर्चीसाठी आपण इतकी मेहनत घेणार आहोत तिथे नक्की काय काम करायचं आहे हे समजून घ्यायला हवं. आपण सादरीकरणाच्या दुसऱ्या पानापासून सुरुवात करूया. अनेक जण तलाठी म्हणजे फक्त एक कारकून किंवा क्लार्क असं समजतात. हा खूप मोठा गैरसमज आहे. मुळात तलाठी हा राज्य शासनाच्या महसूल विभागातील ग्राम पातळीवरील प्रमुख अधिकारी असतो. म्हणजेच इंग्रजीत याला आपण विलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणतो. अच्छा, म्हणजे हे काम फक्त ऑफिसमध्ये बसून कागदपत्रे रंगवण्यापुरतं मर्यादित नाहीये तर? अजिबात नाही. गावातील जमिनीचे 7-12 आणि 8 अवतारे अद्ययावत ठेवणे, शेतसारा गोळा करणे ही त्याची दैनंदिन कामे आहेतच, पण या व्यतिरिक्त एक अत्यंत क्रिटिकल जबाबदारी त्याच्याकडे असते, ती म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या वेळचे पंचनामे. म्हणजे जेव्हा कधी दुष्काळ पडतो किंवा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होतं तेव्हा तिथे प्रत्यक्ष पाहणी करायला जाणारा तो पहिला अधिकारी असतो. अगदी बरोबर. कोणाचं किती नुकसान झालं आहे आणि शासनाकडून कोणाला किती मदत मिळायला हवी याचा थेट अहवाल तलाठीच तयार करत असतो. थोडक्यात सांगायचे तर ग्रामस्थांना आणि शासनाला जोडणारा हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे शासनाचा ग्राउंड लेवल रिपोर्टर आणि प्रशासक अशा दोन्ही भूमिका तो एकाच वेळी निभावतो. होय, आणि त्याच्याच अहवालावर मंत्रालयातील निर्णय ठरत असतात. त्यामुळे या पदाची ताकद खूप मोठी आहे. नक्कीच. मग असा हा शक्तिशाली अधिकारी बनण्यासाठी शासनाने कोणती पात्रता निश्चित केली आहे? सादरीकरणाच्या तिसऱ्या स्लाइडवर आपण पाहिलं तर कोण देऊ शकतं ही परीक्षा? शासनाने यासाठीची पात्रता खूप स्पष्ट ठेवली आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इंजिनिअरिंग कोणतीही शाखा चालेल? हो, कोणतीही शाखा चालते. यासोबतच मराठी व हिंदी भाषेचं ज्ञान असणं सक्तीचं आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. पण यात मला एक अत्यंत रंजक गोष्ट दिसली. प्रशासकीय कामासाठी संगणकाचं ज्ञान म्हणजे MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र गरजेचं असतं ना. इथे शासनाने खूप मोठी सवलत दिली आहे. हो, आणि ही सवलत अनेक उमेदवारांचा ताण कमी करते. संगणक प्रमाणपत्र गरजेचं आहे, पण जर ते अर्ज करताना नसेल तरी परीक्षा देता येते. अच्छा. हो, म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तब्बल 2 वर्षांची मुभा दिली जाते. हां, खरंच मोठा दिलासा आहे. म्हणजे पदवी असेल तर थेट फॉर्म भरता येतो. आता फॉर्म भरला की समोर येते ती परीक्षा. सादरीकरणाच्या 4थ्या पानावर या परीक्षेचे स्वरूप दिले आहे. ही परीक्षा कशी असते? सध्या ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने म्हणजे CBT स्वरूपात घेतली जाते आणि शक्यतो TCS किंवा IBPS पॅटर्ननुसारच होते. परीक्षेचं स्वरूप बघितले तर एकूण 100 प्रश्न असतात आणि त्यासाठी 200 गुण असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आणि वेळ असतो 120 मिनिटे म्हणजेच 2 तास. 100 प्रश्न
आणि 120 मिनिटे. एका प्रश्नासाठी 1 मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ. पण थांबा, इथे एक अत्यंत धक्कादायक आणि रणनीती बदलून टाकणारा मुद्दा आहे सादरीकरणात. या परीक्षेत नकारात्मक गुण म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग नसते. हो, अगदी बरोबर. मग तर कोणीही उमेदवार 100च्या 100 प्रश्न तुक्के मारून सोडवून येईल. म्हणजे जे नशिबावर विसंबून आहेत ते बाजी मारू शकतात का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण स्पर्धा इतकी मोठी असते की निव्वळ नशिबावर कुणी पास होऊ शकत नाही. निगेटिव्ह मार्किंग नसणे हा फायदा आहेच, पण तो एक ट्रॅपसुद्धा ठरू शकतो. ट्रॅप म्हणजे कसं काय? बघा, निगेटिव्ह मार्किंग नाही हे माहीत असल्याने काही उमेदवार अवघड प्रश्नांवर खूप जास्त वेळ घालवतात. त्यांना वाटतं की आपण हे सोडवूच. यात त्यांचा वेळ संपतो आणि शेवटी जे सोपे प्रश्न असतात ते सुटून जातात. अरे चा, हे तर नुकसानच आहे. हो ना, तिथे एज्युकेटेड गेस काम करतो. जे प्रश्न खात्रीशीर येतात ते आधी सोडवावेत आणि जिथे संशय आहे तिथे लॉजिकल एलिमिनेशन पद्धत वापरून अंदाज लावावा. बरोबर. 100 प्रश्न सोडवणं सक्तीचं नाही, पण ती एक स्मार्ट रणनीती आहे. आता हे 100 प्रश्न नक्की कुठून येतात? सादरीकरणाच्या 5व्या स्लाइडवर जो अभ्यासक्रम आहे तो काय सांगतो? संपूर्ण अभ्यासक्रम 4 प्रमुख स्तंभांमध्ये विभागला आहे. पहिला स्तंभ आहे मराठी व्याकरण. यात प्रयोग, समास, शब्दसंग्रह आणि प्रसिद्ध पुस्तके येतात. दुसरा स्तंभ इंग्रजी व्याकरण आहे, ज्यात टेन्सेस, व्हॉइस, आर्टिकल्स आणि व्होकॅब्युलरीवर भर असतो. म्हणजे भाषा विषयांवर 50% भर आणि उरलेले 2 स्तंभ? तिसरा म्हणजे सामान्य ज्ञान किंवा जी.के. हा एक अथांग महासागर आहे. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी. आणि चौथा अत्यंत निर्णायक स्तंभ म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता. अच्छा, म्हणजे काळकाम वेग, नातेसंबंध हे सगळं. हो, प्रत्येक विषयावर 25 प्रश्न असतात. आणि सादरीकरणाची 6वी स्लाइड पाहिल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. या निवड प्रक्रियेत मुलाखत नसते, म्हणजे नो इंटरव्ह्यू. अगदी बरोबर. फक्त एक लेखी परीक्षा. म्हणजे त्या 2 तासात उमेदवाराचा जो परफॉर्मन्स असेल त्यावरच सगळं भविष्य अवलंबून आहे. हे संपूर्ण प्रक्रियेला अत्यंत पारदर्शक बनवते. 100% पारदर्शक. आणि म्हणूनच या परीक्षेची गुणवत्ता यादी किंवा मेरिट लिस्ट काटेकोरपणे तयार होते. यात एक नॉर्मलायझेशन नावाची प्रक्रिया असते. हो, नॉर्मलायझेशन हा शब्द हल्ली खूप ऐकायला मिळतो. पण हे नक्की काम कसं करतं? कसं आहे, जेव्हा लाखो मुले परीक्षा देतात तेव्हा एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणं शक्य नसतं. हो, साहजिकच आहे. मग परीक्षा अनेक दिवस चालते. आता एखाद्या शिफ्टचा पेपर खूप सोपा असू शकतो आणि दुसराचा खूप कठीण. मग सोप्या पेपरवाल्या मुलांना जास्त मार्क्स मिळतील ना? हो, म्हणजे कठीण पेपरवाल्यांवर अन्याय होईल. तोच अन्याय टाळण्यासाठी एक गणिती सूत्र वापरतात. कठीण पेपरमधील मुलांचे मार्क थोडे वाढवले जातात आणि सोप्या पेपरमधील मुलांचे मार्क थोडे ॲडजस्ट केले जातात. यालाच नॉर्मलायझेशन म्हणतात. अच्छा, म्हणजे आपला पेपर कठीण आला म्हणून घाबरून जायचं कारण नाही. आता गुणवत्ता यादीत नाव आलं की कागदपत्र पडताळणी आणि थेट नियुक्ती. पण ही नियुक्ती मिळाल्यावर हाती काय पडतं? सादरीकरणाच्या 7व्या स्लाइडवर वेतन श्रेणी दिली आहे. हो, सुरुवातीचे एकूण वेतन अंदाजे 35,000 ते 40,000 रुपये प्रति महिना असते. हे पे मॅट्रिक्स S8 नुसार ठरते. यात महागाई भत्ता, घरभाडा भत्ता सगळं असतं. आणि पुढे महसूल मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर म्हणून प्रमोशन सुद्धा मिळतं. नक्कीच ही खूप मोठी संधी असते. पण आता आपण 8व्या आणि 9व्या स्लाइडकडे वळूया. आपल्या विश्लेषणाच्या सुरुवातीला मी ज्या भयानक परिस्थितीचा उल्लेख केला होता, अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रांची पडताळणी, यात नक्की काय अडचणी येते? हा खरोखरच एक डोळे उघडणारा मुद्दा आहे. अर्ज करताना 10वी, 12वी, पदवीची मूळ प्रमाणपत्रे, आधार कार्ड, अधिवास हे सगळं लागतंच. पण आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांसाठी जे नॉन क्रीमी लेअर किंवा NCL प्रमाणपत्र लागते तिथे मोठा गोंधळ उडतो. हो, कारण अनेक जण जुने NCL अपलोड करतात असं मी ऐकलंय. अगदी तेच. नियम सांगतो की NCL हे चालू आर्थिक वर्षाचे असणे बंधनकारक आहे आणि ते अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वीचे असावे. बापरे. मुले अभ्यासात प्रचंड मेहनत घेतात, चांगले गुण मिळवतात, पण कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्र जुने असते. तिथे मला माहीत नव्हतं हे चालत नाही. त्यांना प्रक्रियेतून थेट बाद केले जाते किंवा खुल्या वर्गात टाकले जाते. म्हणजे ही कागदपत्रांची यादी तयार करणं हे विजा मिळवण्यासारखंच आहे. अभ्यास सुरू करण्यापूर्वी कागदपत्रे अद्ययावत करणं हीच पहिली पायरी असली पाहिजे. आता सादरीकरणाच्या 10व्या स्लाइडवर अभ्यासाची अचूक रणनीती दिली आहे. दिवसाचे तास कसे वाटायचे? इथे एका दैनिक नियोजनाचा उल्लेख आहे. दररोज किमान 6 ते 8 तास अभ्यास आवश्यक आहे. पण यात एक मास्टर स्ट्रोक आहे.
एकाच दिवसात 4ही विषय वाचू नयेत. असं का? सगळे विषय थोडे थोडे वाचले तर जास्त लक्षात राहतील असं वाटतं ना? नाही, कारण मानवी मेंदूला एका विषयातून दुसऱ्या विषयात लक्ष वळवण्यासाठी खूप ऊर्जा लागते. सकाळी इतिहास, दुपारी गणित, संध्याकाळी इंग्रजी असं केलं तर मेंदू गोंधळून जातो. अच्छा, म्हणजे कॉन्टेक्स्ट स्विचिंगचा प्रॉब्लेम. हो, त्यापेक्षा एका दिवशी 2च विषय सखोल वाचावेत आणि रविवारी नवीन काहीही न वाचता फक्त रिव्हिजन करावी. आणि मॉक टेस्टबद्दल काय? आठवड्यातून किमान 2 ऑनलाईन मॉक टेस्ट देणं मस्ट आहे. आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचे, विशेषतः TCS पॅटर्नचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. या TCS पॅटर्नमध्ये काय वेगळं असतं? हे प्रश्न पाठांतरावर कमी आणि उपयोजनावर म्हणजे ॲप्लिकेशनवर जास्त भर देतात. गणितात थेट सूत्र न विचारता वेळेखाऊ उदाहरणे असतात. इंग्रजीत रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि शब्दसंग्रहावर भर असतो. बरोबर. आता 11-20 स्लाइड सांगते संदर्भ पुस्तकांबद्दल. बाजारात तर पुस्तकांचा महापूर आहे. पण इथे पुस्तकांची यादी अत्यंत मोजकी आहे. बाळासाहेब शिंदे सरांची भाषा विषयाची पुस्तके, सामान्य ज्ञानासाठी तात्यांचा ठोकळा. पण यापेक्षाही एक सुवर्ण नियम इथे दिला आहे. कोणता नियम? 10 वेगवेगळी पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एक दर्जेदार पुस्तक 10 वेळा वाचा. क्या बात है. हा नियम इतका सोपा असूनही उमेदवार बाजारात येणारं प्रत्येक नवीन पुस्तक घेण्याच्या मोहात का पडतात? यामागे फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट असतं. त्यांना वाटतं नवीन पुस्तकातून प्रश्न आला तर. हो ना. पण वास्तव हे आहे की व्याकरणाचे नियम किंवा इतिहास नवीन पुस्तकानुसार बदलत नाही. नवीन पुस्तकातली 5% माहिती शोधण्याच्या नादात ते जुन्या पुस्तकातला 95% बेस विसरतात. अगदी खरंय. आता आपण 12व्या आणि 13व्या स्लाइडकडे येऊया. कट ऑफ ट्रेंड्स आणि लक्षित गुण. सेफ झोन काय आहे? स्पर्धा इतकी भीषण आहे की खुल्या वर्गासाठी 170 पेक्षा जास्त गुण मिळवणे हे सेफ झोन आहे. 170 पेक्षा जास्त? म्हणजे 200 पैकी किमान 85 प्रश्न अचूक? इतका जास्त कट ऑफ? हो, कारण मुलाखत नाहीये ना. आणि OBC किंवा EWS साठी 164 प्लस, तर SC/ST प्रवर्गासाठी 150 ते 160 प्लसचं उद्दिष्ट हवे. आणि हे साध्य करण्यासाठी उमेदवारांनी काय करावे आणि काय टाळावे? काय टाळावे हे जास्त महत्वाचं आहे. फक्त पुस्तके वाचत राहणे आणि प्रश्न न सोडवणे ही चूक आहे. आणि मला सादरीकरणात दिसतंय की अनेक उमेदवार इंग्रजी आणि गणित हे विषय अगदी शेवटच्या महिन्यासाठी राखून ठेवतात. ही सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक आहे. मुले सामान्य ज्ञान खूप आवडीने वाचतात, पण तो महासागर आहे. तिथे हमखास मार्क मिळतीलच असं नाही. बरोबर. पण गणित आणि इंग्रजी हे नियमांवर आधारित आहेत. तिथे 100% अचूकता मिळवता येते. गुणवत्ता यादी खरं तर ह्याच 2 विषयांवर ठरते. त्यामुळे ते रोजच्या नियोजनात हवेतच. हां, खरोखरच एक माइंड शिफ्ट करणारा विचार आहे. इंग्रजी आणि गणित हे शत्रू नसून तारणहार आहेत. नक्कीच. आणि म्हणूनच 14व्या स्लाइडवर एक सकारात्मक विचार दिलाय. तुमच्याकडे वेळ कमी असू शकतो, पण तुमची जिद्द त्या वेळेपेक्षा मोठी असली पाहिजे. तर आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण तलाठी भरती 2026च्या 14 पानांच्या सादरीकरणाचा पूर्ण आढावा घेतला. तलाठी पदाच्या जबाबदारीपासून ते 170 प्लस गुणांचं उद्दिष्ट कसं गाठायचं, NCLच्या चुका कशा टाळायचा, हे सगळं आता स्पष्ट झालं आहे. होय, ज्यांनी हे बारकावे अंमलात आणीये त्यांचा यशाचा मार्ग नक्कीच सोपा होईल. जाता जाता ऐकणाऱ्या सर्वांसाठी एक विचार नक्की देतो. आज आपण पाहिलं की तलाठी हा गावाचा कणा आहे, पण आपण डिजिटल इंडियामध्ये आहोत. जसजशी जमिनीचे रेकॉर्ड्स महाभूमी सारख्या पोर्टलवर डिजिटल होत आहेत आणि नुकसानीच्या पाहणीसाठी ड्रोनचा वापर वाढण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाचा वापर. हो, तसतसा येत्या 10 वर्षात या पदाचे स्वरूप किती बदलेल? भविष्यातील अधिकाऱ्याला नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे किती आवश्यक असेल? तो फक्त फाईल्स हाताळणारा नसेल, तर एक टेक सॅव्ही डेटा मॅनेजर असेल. यावर नक्की विचार करा. अगदी बरोबर. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणामध्ये.